नमस्कार. अध्ययन अकादमीच्या एंगेज ॲट अध्ययन या प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं स्वागत आहे. हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपण यासाठी तयार केला आहे की या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचू शकू. तर सुरुवातीला थोडंसं रिकॅप घेऊयात. आत्तापर्यंत आपण एंगेज ॲट अध्ययन या प्लॅटफॉर्मवरती काय काय पाहिलं. तर सुरुवात आपली झाली अध्यनॉमिक्स या सिरीजनी. त्याच्यामध्ये DYSP अमोल ठाकूर सरांनी तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या फार किचकट संकल्पना साध्या सोप्या सरळ शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यालाही तुम्ही चांगला प्रतिसाद दिलेलाच आहे. त्याच्यानंतर स्टेट बोर्ड विज्ञान विथ कॉमन मॅन ही एक विज्ञानावरती आधारित किंवा स्टेट बोर्डमधल्या विज्ञानाच्या संकल्पनांवरती आधारित आपण एक सिरीज चालू केलेली आहे. तर अध्यनॉमिक्स आणि स्टेट बोर्ड विज्ञान या दोन्ही सिरीज आपण चालूच ठेवणार आहोत, कारण तुम्ही जो काही त्याला प्रतिसाद दिला आहे तो प्रचंड आहे आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या कमेंट्स किंवा तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे रिप्लाय आम्हाला आलेले आहेत. म्हणजे मी तर असं म्हणेल की हा प्रतिसाद म्हणजे धुरळा करणारा प्रतिसाद आहे. आता या धुरळा करणाऱ्या प्रतिसादाला एक नवीन शब्द आला आहे, तो म्हणजे थाळीतोड प्रतिसाद. का बरं? तर मध्यंतरी जे जनता कर्फ्यू लागू केला होता त्या दरम्यानच असा प्रतिसाद मिळाला होता असं म्हणलं जातं. ठीक आहे. तर तुमच्या या प्रतिसादाबद्दल तर सगळ्यात सुरुवातीला तुमचे धन्यवाद. तर आजच्या आपल्या लेक्चरचा विषय आहे उतार्यांची स्पीड नेमकी वाढवायची कशी, म्हणजे उतार्या वाचनाची स्पीड कशी वाढवायची. पण एक लक्षात घ्या की उतार्यांची स्पीड वाढवायची कशी या मेन विषयाला सुरुवात करण्याच्या आधी मला तुमच्याशी थोडंसं हितगुज करायचं आहे. मग त्याला आपण म्हणूया, त्या सेक्शनला आपण म्हणूया, जो सेक्शन आपल्या इथून पुढे प्रत्येक व्हिडिओचा पार्ट असणार आहे त्या सेक्शनला आपण नाव देतोय मन की बात. नाही, कॉमन मॅन की बात. कॉमन मॅन की बात असं नाव का बरं? तर तुमच्या आमच्यासारख्या सगळ्या सामान्य माणसांना किंवा सामान्य विद्यार्थ्यांना जो प्रश्न भेडसावतोय सध्या, तर तशा कुठल्या तरी एका विशिष्ट प्रश्नाबद्दल आपण थोडीशी लेक्चरच्या आधी चर्चा करणार आहोत, कारण ते महत्त्वाचं आहे. आपल्याला सेल्फ मोटिवेटेड ठेवण्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे. तर आज बघा, आजच्या कॉमन मॅन की बात या सेक्शनमधला आपला जो विषय आहे तो म्हणजे ॲडॅप्टेबिलिटी. ॲडॅप्टेबिलिटी का महत्त्वाची आहे? कारण मी असं बघतोय की लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जेव्हा आपल्याला घरी जायला लागलेलं आहे तेव्हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स खूप हाय गेलेला आहे, म्हणजे खूप ढगात गेले आहेत काही विद्यार्थी. त्यांचं असं म्हणणं आहे की सर एवढा अभ्यास करायला वेळ कधीच मिळणार नव्हता आणि हे बेस्ट पिरियड आहे अभ्यासासाठी. तर काही विद्यार्थी, म्हणजे त्याच्यामध्ये मॅक्सिमम विद्यार्थी होते, ते काही विद्यार्थी असं म्हणतात की सर अभ्यासाला अजिबातच जमत नाही, अभ्यास होतच नाही आहे आणि आमचा कॉन्फिडन्स खूप डाऊन झाला आहे. इतना लाइफ खराब हो गया है, इतना लाइफ खराब हो गया है मेरा. म्हणजे ते विद्यार्थी चक्क जमिनीत गाडले गेलेले आहेत. तर हे दोन जे एक्स्ट्रीम टोक आहेत त्याच्यापासून आपल्याला वाचायला लागेल. म्हणजे ते आपल्याला अभ्यास नाही झाला ही कंडिशन चालणार नाही अजिबात. तर त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, ॲडॉप्ट व्हायला लागेल या सगळ्या कंडिशन्सला. तर त्यासाठी एक साधी सोपी 2 उदाहरणं सांगतो. सचिन तेंडुलकरचं एक्झाम्पल घ्या. वयाचे जेवढे त्याचे काही वर्ष वय असेल त्याचं आत्तापर्यंत, त्याच्यातली अर्धी वर्ष तो क्रिकेट खेळला भारतासाठी. तर इतक्या लॉंग टर्मसाठी एखाद्याने आपल्या प्रोफेशनमध्ये किंवा आपल्या खेळामध्ये टिकणं आणि आपला जो काही परफॉर्मन्स आहे तो पण कन्सिस्टंट ठेवणं मॅक्सिमम वर्ष, हे कशामुळे शक्य झालं? तर ॲडॅप्टेबिलिटीमुळे शक्य झालं. तर एक लक्षात घ्या की जेव्हा सचिन तेंडुलकरला टेनिस एल्बो नावाची कोपऱ्याची इंजुरी झाली होती त्याच्यानंतर त्यांनी स्वतःला ॲडॅप्ट केलं. त्यांनी काही शॉट आपल्या बदलल्या, त्यांनी काही बदल केले आपल्या खेळामध्ये. त्याची ॲग्रेसिव्हिटी जरी कमी झालेली असली तरी तो ग्राउंड शॉट जास्त खेळायला लागला. तो आधीपासूनच ग्राउंड शॉट चांगला खेळायचा, पण त्याच्यानंतर त्यांनी आणखी बदल केले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्वतःच्या बॅटचं वजन कमी केलं. तर हे जे चेंजेस आहेत, परिस्थितीला अनुसरून करण्याचे चेंजेस, ही करण्याची क्षमता त्याच्यामध्ये होती म्हणून तो टिकला. सचिन तेंडुलकरचं एक एक्झाम्पल फार महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. Tough time in between because I couldn't sleep at night. I thought probably my career is over. I don't have the strength to hit a cricket ball. All those thoughts started creeping in my mind, and it was a tough phase. And I prayed to God that just give me one more chance. त्याच्यानंतर महात्मा गांधींचं एक्झाम्पल घ्या. म्हणजे मी तुम्हाला 2 कॉन्ट्रास्ट एक्झाम्पल सांगतोय खूप. तर महात्मा गांधींचं एक्झाम्पल घ्या. महात्मा गांधींच्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा म्हणजे 1920-22च्या दरम्यानच्या असहकार चळवळीच्या वेळेचे महात्मा गांधी आणि 1942च्या म्हणजे 20 वर्षांनंतरच्या चळवळीच्या चले जाव चळवळीच्या वेळेचे महात्मा गांधी यांच्यामध्ये प्रचंड फरक आहे. 1922ला जेव्हा हिंसक घटना घडते चौरीची, तेव्हा महात्मा गांधी असं म्हणतात की माझं तत्व अहिंसा आहे आणि मी ही चळवळ पाठीमागे घेतोय. पण 1942ला मात्र हिंसा होते, लोक रस्त्यावरती उतरलेत आणि लोक
नुकसान करतात पब्लिक प्रॉपर्टीचं किंवा ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन करतात, त्यावेळेला मात्र ब्रिटिशांची इच्छा असूनही गांधीजी लोकांना अजिबात अहिंसेचं आवाहन करत नाहीत आणि डायरेक्ट एक्स्ट्रीम सूचना देतात ब्रिटिशांना की चले जाव. इतकी वर्ष, त्याच्या आधीची वर्ष गांधीजी फक्त आणि फक्त ब्रिटिशांबरोबर वाटाघाटी करतात. मग ते स्ट्रॅटेजिक त्यांचं सगळं ठरलेलं आहे, स्ट्रॅटेजी ठरलेली आहे. तर हे लक्षात घ्या की विशिष्ट परिस्थितीमध्ये जर आपण अडॉप्ट होऊ शकलो नाही तर आपण टिकू शकत नाही. गांधीजींनी भारतीय राष्ट्रीय चळवळीचं जे काही नेतृत्व आहे ते इतक्या लॉंग टर्म वर्षांसाठी का केलं आणि त्यांना त्याचं सक्सेस का मिळालं, तर त्याचं रिझनच हे आहे की त्यांच्यामधली अडॅप्टेबिलिटी. किशन सिंह जी, एक बहुत बुरी खबर है जी. गांधी जी ने अपना असहयोग आंदोलन वापस ले लिया जी. क्या बोल रहे हो जी? हाँ जी, मैं अभी रेडियो के ऊपर सुनकर आ रहा हूँ जी. चोरी चोरा में शान जुलूस के ऊपर पुलिस ने गोलियां चला दी, कुछ लोग मर गए. इससे भड़ककर लोगों ने थाने में आग लगा दी, 22 पुलिस भी मारे गए. इस बात से नाराज होकर गांधी जी ने अपना आंदोलन ही वापस ले लिया. गांधी जी के भारत छोड़ो आंदोलन का शंखनाद कर दिया. गांधी जी ने हालांकि अहिंसक रूप से आंदोलन चलाने का आह्वान किया था, लेकिन देशवासियों में अंग्रेजों को भगाने का ऐसा जुनून पैदा हो गया कि कई स्थानों पर बम विस्फोट हुए, सरकारी इमारतों को जला दिया गया, बिजली काट दी गई और परिवहन और संचार सेवाओं को भी ध्वस्त कर दिया गया. त्याच्यामुळे अडॅप्टेबिलिटी हा जो काय पार्ट आहे आज आपल्या सेक्शनमधला, कॉमन मॅन की बात मधला, तर तो लक्षात ठेवा, कारण तो तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. का बरं? सध्याची कंडिशन अशी आहे, ह्या कोरोना पॅन्डेमिकमुळे एक जगाला जाणीव झालेली आहे. ती कशाची? तर डिस्टन्स एज्युकेशनची. आत्तापर्यंत डिस्टन्स एज्युकेशनला महत्त्व होतं का? तर होतं. पण डिस्टन्स एज्युकेशनचं महत्त्व इथून पुढे फार जास्त वाढणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला तयार राहायला लागेल. मग ते यूट्यूबवरचे लेक्चर्स असतील, ऑनलाईन PDF असतील. तुम्ही आता इथून पुढे अशी तक्रार करू शकत नाही की सर आम्ही हे अशा प्रकारचं ऑनलाईन मटेरियल वाचू शकत नाही, आम्ही मोबाईलवरती PDF वाचू शकत नाही, आम्ही मोबाईलवरती पुस्तकं वाचू शकत नाही किंवा ऑडिओ बुक्स आम्ही वाचू शकत नाही, व्हिडिओ लेक्चर्स आम्ही कंप्लीट पाहू शकत नाही. अशा तक्रारी इथून पुढे चालणार नाहीत, कारण हे सर्वायवल फॉर द फिटेस्ट आहे. जो याच्यामध्ये टिकला, जो याच्यामध्ये अडॉप्ट झाला तो टिकला, नाहीतर बाकीचे संपले. तुम्हाला एक गंमत सांगतो, TCS सारखी जी कंपनी आहे तिने असंच मध्ये मी न्यूज वाचली की तिने असं डिक्लेअर केलं आहे की 2025 पर्यंत त्यांचं असं टार्गेट आहे की फक्त 25% लोकच एम्प्लॉई हेच ऑफिसमध्ये येतील, बाकीचे 75% लोक हे वर्क फ्रॉम होम करतील. तर TCS सारख्या दूरदृष्टी बाळगणाऱ्या कंपन्यांचा हा जो काही म्हणजे त्यांची जी काही ही सवय आहे किंवा पुढच्या गोष्टी ॲक्सेप्ट करण्याची किंवा अडॉप्ट करण्याची ही सवय आपल्यामध्ये पण आता भिनवायला पाहिजे, कारण त्याच्यानुसारच किंवा त्याच्यामुळेच आपण टिकू शकणार आहे. तर हे लक्षात घ्या. अडॅप्टेबिलिटीची जर तुम्हाला ही जी उदाहरणं सांगितली मी, ती जर तुम्हाला थोडीशी आदर्श, अमूर्त किंवा ॲबस्ट्रॅक्ट वाटत असतील तर एक साधं सोपं एक्झाम्पल सांगतो डे टू डे लाईफमधलं. तुम्ही हे अनुभवलंच असेल की जेव्हापासून लॉकडाऊन झाला आहे तेव्हापासून मागच्या एका महिन्यामध्ये अध्ययन टीमनी तुमच्यापर्यंत येण्याचा एक खटाटोप केलेला आहे. अध्ययन टीमनी सुद्धा आत्तापर्यंत जे आम्ही ऑफलाईन लेक्चर्स घेत होतो त्याला आम्ही ऑनलाईन ॲडॉप्ट होण्यासाठी जो काही प्रयत्न केलेला आहे तो म्हणजे तुम्ही बघितलाच असेल. त्यातही अमोल सरांनी जी धडपड केलेली आहे त्याच्यावरून तुम्हाला एक लक्षात येत असेल की एखाद्या गोष्टीमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल, कन्सिस्टन्सी मेंटेन करायची असेल तर तुम्हाला किती अडॉप्ट व्हायला लागतं एखाद्या गोष्टीला. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवाल अशी मला अपेक्षा आहे. तर आपण आजच्या कोर सेगमेंटला इथे सुरुवात करूया. हा सेगमेंट आपण कोर सेगमेंट म्हणतोय. तर त्या कोर सेगमेंटमध्ये आपण आज काय डिस्कस करणार आहोत बघा, तर उतार्यांची स्पीड कशी वाढवावी किंवा उतारे स्पीडमध्ये कशी वाचावेत. सगळ्यात महत्त्वाचं आधी क्लिअर करतो की चुकूनही या लेक्चरचा अर्थ असा घेऊ नका की आपण उतारे किती चांगले सोडवावेत किंवा उतार्यांमधली ॲक्युरेसी किती वाढवावी ह्याचं हे डिस्कशन नाही. हे डिस्कशन म्हणजे उतारे चांगले इफेक्टिव्हली कसे सोडवावेत, प्रश्नांची उत्तरं कशी शोधावीत ह्याचं डिस्कशन आपण इथून पुढच्या या सिरीजमध्ये कंटिन्यू करणार आहोत. आजचा प्लेन विषय हा आहे की उतार्यांची स्पीड कशी वाढवावी किंवा कशी ठेवावी, मेंटेन करावी. तर हे मी स्पीडबद्दल का बोलतोय, उतार्यांच्या स्पीडबद्दल, तर एक लक्षात घ्या, तुम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही की जवळपास 200 पैकी 125 मार्कांना उतारे असतात. पहिली गोष्ट, उतारे हे एक्झामसाठी डिसाइडिंग फॅक्टर असतात, ही दुसरी गोष्ट. तर ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तर मग काय होते बघा, परीक्षेमध्ये काय होते, काही लोक आपल्यापैकी असे आहेत जी 9 ते 10 उतारे अटेम्प्ट करून येतात आणि आपल्यापैकी काही लोक असे आहेत ती मात्र काय करतात, फक्त 5 ते 6 किंवा फार तर फार 7 उतारे सोडून येतात. याचा अर्थ काय होतोय, तर तुमच्यामध्ये आणि एखाद्या दुसऱ्या विद्यार्थ्यामध्ये
इतका म्हणजे किती गॅप आहे, 3 उताऱ्यांचा गॅप पडतो. मग 3 उताऱ्यांचा गॅप म्हणजे काय, जवळपास 15 प्रश्नांचा गॅप. 15 प्रश्नांचा गॅप म्हणजे किती होतो, जवळपास 37 किंवा 40 मार्कांचा गॅप तुमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये पडतो अटेम्प्टमध्ये. आणि हा जो गॅप आहे तो फार धोकादायक आहे. त्यासाठी सगळ्यात पहिलं तर माझ्यापर्यंत आत्तापर्यंत मुलांची जी शंका आलेली आहे उताऱ्यांच्या बद्दलची बेसिक शंका जी असते की सर आमचे उतारे वाचायलाच खूप वेळ लागतो, मग ती उताऱ्यांची स्पीड नेमकी वाढवता कशी आहे, तर त्याच्याबद्दल आपण इथे आज डिस्कशन करणार आहोत आणि तो आपला कोर सेगमेंटचा पार्ट असणार आहे. तर उताऱ्यांची स्पीड कशी वाढवायची याचे डिस्कशन करताना पहिलं तर मी तुम्हाला क्लिअर करतो की चुकूनही आपण या लेक्चरमध्ये अशा काही इलॉजिकल किंवा इम्प्रॅक्टिकल गोष्टी डिस्कस करणार नाही आहेत. कारण इलॉजिकल इम्प्रॅक्टिकल गोष्टी या सहसा मूवीजमध्ये होतात. आपल्याला असं काही करायचं नाही. आणि लक्षात घ्या, स्वतःला अजिबातच रजनीकांत समजू नका. म्हणजे तुमची स्पीड अचानकच वाढणार आहे असं होणार नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सराव करून तुमची स्पीड वाढवण्याचा प्रयत्न करू शकता. काही मी तुम्हाला साध्या सोप्या टेक्निक्स सांगणार आहे, त्याचा तुम्ही वापर करून स्पीड वाढवण्याचा प्रयत्न करू शकता किंवा वाढवू शकता. पण याचा अर्थ असा होणार नाही की जादूची कांडी फिरवली किंवा रजनीकांतसारखं तुम्ही काही करू शकाल. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. आणि जर तुम्ही स्वतःला रजनीकांत समजणार असाल, म्हणजे तुम्ही रजनीकांत आहे तर मग मी पॉलिटिकल लक्ष्मीकांत आहे असं म्हणेन. फार बॅड जोक होता, ठीक आहे, मान्य आहे मला, पण ठीक आहे. तर आपण डिस्कशन कंटिन्यू करूयात. एक लक्षात घ्या, हे उताऱ्यांचं स्पीड वाढवणं मग आपण कसं करू शकतो, तर त्याआधी आपण एक गोष्ट बघूया. ती म्हणजे कोणती, तर नेमका उताऱ्यांचा स्पीड किती असायला लागतो, म्हणजे वाचनाचा स्पीड नेमका किती असायला लागतो. तर बघा, आपल्याला जवळपास प्रत्येक उताऱ्या पाठीमागे आपण 450 शब्द पकडूया. मग हे 450 शब्द म्हणजे मी तुम्हाला फक्त उताऱ्यांचे शब्द सांगत नाही आहे, तर उताऱ्यांबरोबर त्याच्यातले प्रश्न आणि त्यातले ऑप्शनचे पण शब्द सांगतोय. तर असे एकूण शब्द किती होतील मग, 4500. आपल्याकडे उतारे सोडवायला वेळ किती आहे टोटल, आपल्याकडे उतारे सोडवायला वेळ आहे जवळपास 1 तास 20 मिनटं किंवा 15 मिनटं. पण ही सगळा वेळ आपण फक्त वाचनासाठी वापरणार आहे का, नाही. आपण त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंग करणार आहे. डिसिजन मेकिंग म्हणजे आपण उत्तर डिसाईड करणार आहे, डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन नाही म्हणत आहे. किंवा आपण काळं करणार आहे, ते जे आपलं गोल आहे याचा तो काळा करणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा वेळ जर सोडून दिला तर आपल्याकडे फार तर फार 30 मिनटं उरतात 4500 शब्द वाचायला. याचा अर्थ काय, तर आपल्याला मिनिटाला आपल्याला किती शब्द वाचायचे आहेत, 150 शब्द वाचायचे आहेत. म्हणजे तुमचा स्पीड जो काय उताऱ्यांचा वाचनाचा स्पीड आहे तो स्पीड किती असायला पाहिजे, 150 ते 200. चांगल्या लोकांचा स्पीड सहसा 200 ते 300 पर मिनिट असतो, त्याच्या पलीकडे नसतो. जर तुम्ही स्पीड रिडिंगच्या टेक्निक्सचे काही व्हिडिओज जर ऑनलाईन चेक केले तर म्हणजे काहीही आवाच्या संवाद तुम्हाला सांगितलेला आहे, काहीही, म्हणजे त्याच्यावरती विश्वास ठेवणं अशक्य आहे. किंवा अशा काही गोष्टी करू नका, चुकू नये. काही याच्यामध्ये तर असं सांगितलं की तुमचा ॲक्च्युअल स्पीड किती असायला पाहिजे स्पीड रिडिंगचा, तर 600 वर्ड्स पर मिनिट. तर असं काही तुम्हाला करायचं नाही आहे. 600 वर्ड्स पर मिनिट जर तुम्ही स्पीडनी वाचायला लागलात तर तुमचे 2 उतारे 1 मिनिटात होतील राज्यसेवेचे. असं कधी झालंय, असं कधी होणार नाही, असं कधी करायचंही नाही आहे. स्पीड रिडिंगच्या टेक्निक्स सहसा नॉव्हेल वाचताना, कादंबरी वाचताना किंवा त्यातल्या त्या GS कुठलं तरी मटेरियल वाचताना, एखादं पुस्तक वाचताना वापरलं तर ठीक आहेत. पण कॉम्प्रिहेन्शनमध्ये त्या टेक्निक्स आपण वापरू शकत नाही, हे तर आधी ध्यानात घ्या. मग आपला स्पीड आपण किती ठरवला आहे, 150 वर्ड्स पर मिनिट. त्याला आपल्याला कुठपर्यंत न्यायचं आहे, 200पर्यंत सहसा आपल्याला नेण्याचा प्रयत्न करायचा असतो. तर मग याच्यापेक्षा तुमचा स्पीड कमी आहे का हे चेक करायला लागेल आधी. मग तुमचा सध्याचा स्पीड काढायचा असेल तर काय करायला लागेल, तर सध्याचा स्पीड कॅल्क्युलेट करण्यासाठी आयोगाचा कोणताही एक 2019चा उतारा घ्या, तो उतारा व्यवस्थित वाचा, पण तो स्टॉप वॉच लावून वाचा. मग तुम्ही किती मिनिटामध्ये तो पूर्ण उतारा वाचला हे शोधा, ते वेळ काढा, तो त्याच्यामधले शब्द काढा, म्हणजे प्रत्येक ओळीमध्ये किती शब्द आहेत आणि एकूण ओळी किती, यांचा जर गुणाकार तुम्ही केला तर तुम्हाला अंदाजा शब्द कळतील. आणि तुम्ही 3 मिनिटांमध्ये उतारा वाचलाय, 3.5 मिनिटांमध्ये वाचलाय, याचा तुम्हाला अंदाज येईल. आणि मग तुमचा प्रत्येक मिनिटाला तुम्ही किती शब्द वाचता, म्हणजे वर्ड्स पर मिनिट, याच्यामध्ये तुम्हाला स्पीड काढता येईल. जर तुमचा हा स्पीड खूपच कमी असेल, म्हणजे 100च्या खाली असेल, 120च्या खाली असेल, 150च्या खाली असेल, तर मात्र तुम्हाला याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे. तर मग हे इम्प्रूव्हमेंट कसं करायचं, एकदम साध्या सोप्या पद्धती बघूयात आपण. कुठलीही इम्प्रॅक्टिकल गोष्ट आपल्याला पाहिजे नाही. सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट, स्पीड रिडिंगसाठी किंवा इव्हन उताऱ्यांच्या स्पीडमधल्या रिडिंगसाठी सुद्धा तुम्हाला काय करायला लागेल बघा. पहिलं तर एक गोष्ट बंद करा, ती म्हणजे बडबडायची. म्हणजे बऱ्याच जणांना आपल्या शाळेमध्ये रट्टा मारण्याची सवय लावलेली आहे किंवा पाढे पाठ करून घेण्याची सवय लागलेली आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की बरेच जण वाचताना ओठामध्ये पुटपुटतात. तर ही सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट बंद करा. इंग्रजीमध्ये याला शब्द वेगळा आहे, म्हणजे
फार मोठा शब्द वापरला सब व्होकॅलायझेशन वगैरे, तर अशा प्रकारे शब्दांमध्ये आपल्याला जायचं नाही, त्याची थिअरी नाही बघायची, तर आपल्याला प्रॅक्टिकल गोष्टी बघायच्यात. कुठल्या आपल्याला काय नाही करायचं, चुकूनही आपल्याला बडबड करायची नाही. उतारा वाचताना आपल्याला फक्त तो मनात वाचायचा आहे. दुसरी गोष्ट, मनात सुद्धा बडबडू नका. हे हे तुम्हाला ऑब्झर्व झालं नसेल, पण इथून पुढे तुम्ही वाचन करताना ह्या गोष्टीवरती लक्ष ठेवा की तुम्ही एखादा उतारा जेव्हा वाचता तेव्हा तुम्ही मनामध्ये ते शब्द बडबडता का नाही, तुमची फक्त नजर फिरलेली असायला पाहिजे. जर तुम्ही उतारा मनामध्ये बडबडायला लागाल तर तुम्हाला तुमचा स्पीड हळूहळू कमी होणार आहे. का बरं? कारण मेंदू तुमचा फास्ट वाचू शकतो, पण तुम्ही काय करताय, त्याला बडबडल्यामुळे तुम्ही स्वतःची स्पीड कमी करून घेताय. तर हे सुरुवातीला जड जाईल, पण ही टेक्निक अवलंबण्याचा प्रयत्न करा. कुठली टेक्निक? तर तुम्ही जेव्हा उतारा वाचताय तेव्हा तुम्हाला फक्त नजर फिरवायची उतार्यावरून, चुकूनही एकतर ओठामध्ये बडबडायचं नाही, पुटपुटायचं नाही आहे, किंवा मनातल्या मनात ते शब्द बडबडायचे नाहीत. तर ही टेक्निक वापरून बघा. कुठली टेक्निक? बडबड न करणे ही टेक्निक आपल्याला कामाला येऊ शकते. दुसरी टेक्निक काय? तर स्पीड रिडिंगची कुठलीही टेक्निक किंवा कुठलाही जर तुम्ही बेसिक नॉलेज चेक केलं तर त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की आपल्या मेंदूला किंवा आपल्या डोळ्यांना एक विशिष्ट सवय नसते लाईन फॉलो करण्याची किंवा शब्द फॉलो करण्याची. तर ती सवय लावून घेण्यासाठी काही गोष्टी वापरायला लागतात. फॉर एक्झाम्पल पॉइंटर वापरणं. तर ही सेकंड टेक्निक आहे सगळ्यात चांगली आपल्या उताराचा वाचनाचा स्पीड वाढवण्यासाठी, पॉइंटर वापरणे. तर पॉइंटर वापरायचं म्हणजे नेमकं काय करायचं? जेव्हा तुम्ही उतारा वाचताय तेव्हा एकतर पेन असावं हातात, पेन्सिल असावं किंवा तुमचं बोट असावं, ते त्या विशिष्ट लाईनवरून फिरतंय. जेवढं तुम्ही तुमचं बोट फास्ट फिरवू शकाल तेवढं तुमची उताराची रिडिंग स्पीड वाढवू शकते. आता तुम्हाला असं वाटेल की सर नुसतं बोट फिरवून आम्हाला आकलन होणार आहे का? तर सुरुवातीला ही गोष्ट सुरुवातीला ही गोष्ट थोडीशी वेगळी वाटणार आहे किंवा जड जाणार आहे, पण जसं जसं तुम्ही स्वतःला सवय लावून घ्याल तसं तसं बोटाच्या स्पीड बरोबर किंवा तुमच्या पॉइंटरच्या स्पीड बरोबरच तुमचा मेंदू सुद्धा ते शब्द ग्रास्प करायला लागेल. आणि ही रिडिंग स्पीड वाढवण्याची ही टेक्निक आहे आणि ही कॉम्प्रिहेन्शनमध्ये उतार्यामध्ये नक्कीच कामाला येऊ शकते. त्याच्यामुळे पॉइंटर वापरणं हे अजिबात विसरू नका. तिसरी टेक्निक काय? तिसऱ्या टेक्निकला इंग्रजीमध्ये फार मोठा शब्द आहे की रिग्रेशन. रिग्रेशनमध्ये जायचं नाही. तर मी असं म्हणेल की आपण इंग्लिश शब्द बाजूला ठेवूयात, आपण म्हणूया की भूतकाळात जायचं नाही. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भूतकाळात जाणं किंवा आपल्या पास्टमध्ये जाणं खूप किती डेंजर असतं. पास्टमध्ये गेला तो संपला. अमोल सरांनी मागच्याच आपल्या स्पर्धा परीक्षा गैरसमज या लेक्चरमध्ये सांगितलं आहे की जे काय प्रेझेंट आहे त्याला प्रेझेंट का म्हणतात, तर ते गिफ्ट आहे. कुंभू पांडाचं सरांनी उदाहरण दिलं होतं, खूप छान उदाहरण दिलं होतं. तर तुम्हाला पास्टमध्ये जायचं नाही आहे हे लक्षात ठेवा. मग पास्टमध्ये जायचं नाही आहे, भूतकाळात जायचं नाही आहे म्हणजे नेमकं काय? तर जेव्हा तुम्ही उतारा वाचायला सुरुवात करता तर बऱ्याच जणांना अशी सवय असते की 3 ते 4 लाईन वाचल्यानंतर 5व्या लाईनला आल्यानंतर ते पुन्हा एकदा पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या लाईनमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. आणि ही सवय डेंजरस आहे. का? कारण तुमचा वेळ याच्यामध्ये वाढतोय, रिडिंगचा वेळ तुमचा याच्यामध्ये वाढतोय. तर मग असं का करू नये? असं करत असेल रिपीटेडली, याचा अर्थ काय? तुम्ही तो उतारा त्याच वेळेला पहिल्याच रिडिंगमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करताय आणि अशी अजिबातच उतार्यांमध्ये किंवा कॉम्प्रिहेन्शनमध्ये तुम्हाला गरज नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. त्याचं दुसरं रिझन म्हणजे उतारा पाठीमागे जाऊन वाचू नये. याचं दुसरं रिझन का ते सांगतो, म्हणजे असं का नाही करायचं. पहिलं रिझन तर सांगितलं की तुमचा वेळ खूप जातोय तेच. दुसरं रिझन काय बघा, बऱ्याच जणांना असा एक गैरसमज असतो किंवा एक लक्षात येत नाही ही गोष्ट सहसा. कुठली गोष्ट? तर उतारा जेव्हा आपण राज्यसेवेसाठी वाचतो, कॉम्प्रिहेन्शनसाठी वाचतो, तेव्हा तो उतारा जो असतो तो जवळपास 3 टप्प्यांमध्ये आपल्याला वाचायचा असतो. जर तुम्ही पॉलिटीचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे केला असेल तर तुम्हाला माहीत असेल की बिल मेकिंग किंवा एखादं विधेयक कायद्यामध्ये कन्व्हर्ट होताना किंवा बिल कायद्यामध्ये कन्व्हर्ट होताना, ॲक्टमध्ये कन्व्हर्ट होताना त्याचे जवळपास 3 वाचन होतात. जवळपास म्हणण्यापेक्षा 3 वाचन त्याचे होतात. पहिलं वाचन, दुसरं वाचन आणि तिसरं वाचन. आणि हे तिन्ही वाचन आपल्यासाठी महत्त्वाचे असतात. पहिल्या वाचनामध्ये काय केलं जातं बिलाच्या? त्याचं साधंसुद्धा इंट्रोडक्शन असतं, जनरलाइज चर्चा असते. त्याच्यानंतर दुसऱ्या वाचनामध्ये काय केलं जातं? डिटेलमध्ये आपण त्याचं एक्झामिनेशन करतो. आणि तिसऱ्या वाचनामध्ये आपण काय करतो? तर त्याच्यावरती आपण डिसिजन घेतो. कॉम्प्रिहेन्शन्समध्ये सुद्धा, राज्यसेवेच्या कॉम्प्रिहेन्शनमध्ये सुद्धा तुम्हाला सेम हीच टेक्निक वापरायची आहे. तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा तुम्ही उतारा वाचता तो फक्त आणि फक्त आपण बर्ड व्ह्यू घेण्यासाठी वाचतो. त्याला आपण बर्ड व्ह्यू म्हणूया. फर्स्ट रिडिंग ही बर्ड व्ह्यूची असते. याचा अर्थ काय? तर तुम्ही फक्त तो उतारा वर बघणार आहात, फास्ट रिडिंग करणार आहात. त्या फास्ट रिडिंगमध्ये तुम्हाला कुठले एरियाज, विशिष्ट एरियाज कुठे लपलेले ते शोधून काढायचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रश्न वाचाल तेव्हा तुम्हाला लगेच ते एरियाज फाइंड आउट होतील. म्हणून आपण ही फर्स्ट रिडिंग करणार आहोत. त्याच्यामुळे तुमची फर्स्ट रिडिंग ही बर्ड व्ह्यूची आणि रॅपिड रिडिंग असली पाहिजे. त्याच्यामुळे फर्स्ट रिडिंगमध्येच पूर्ण उतारा समजून घेण्याचा जो प्रयत्न आहे तो चुकीचा आहे. आपण GSचं मटेरियल वाचत नाही आहेत हे ध्यानात घ्या पहिलं तर. त्याच्यामुळे फर्स्ट रिडिंगचा उद्देश काय? बर्ड व्ह्यू आणि कुठले एरियाज कुठे आहेत ते बघणं.
मग दुसऱ्या स्टेजला आपण काय करतो, तर दुसऱ्या स्टेजला आपण क्वेश्चन्स वाचतो. मग क्वेश्चन्स वाचल्यानंतर पुन्हा जे आपण विशिष्ट एरियामध्ये, म्हणजे तो जो काही उतारा आहे त्याच्यामधला एक विशिष्ट पार्ट आहे ज्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे, त्या एरियामध्ये आपण येणार आहोत. तर त्या एरियामध्ये येणं म्हणजे आपण त्याला म्हणूया सेकंड रिडिंग. कारण का आपण प्रश्नामध्ये जेवढं विचारले त्याच्या आजूबाजूचाच एरिया पाहणार आहोत, तर त्याला आपण सेकंड रिडिंग म्हणूया. ही सेकंड रिडिंग इन डेप्थ असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर पुढचा टप्पा तो म्हणजे थर्ड रिडिंग. थर्ड रिडिंग काय म्हणतोय आपण, थर्ड रिडिंगमध्ये आपण म्हणलं डिसिजन घेतो. इव्हन बिल आणि ॲक्टच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण जर बघितलं, इथे सुद्धा आपल्याला काय करायचं, तर ॲक्च्युअल ऑप्शन आपण इथे आता टिक करणार आहोत. तर ऑप्शन टिक करण्याच्या आधी आपल्याला कधी कधी 2 पॅराग्राफमधले, वेगवेगळ्या पॅराग्राफमधले सेंटेन्सेस कम्पेअर करायला लागते. तर ही झाली थर्ड रिडिंग आणि मग आपण डिसिजन घेतोय. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक उतार्याच्या क्वेश्चन वाचल्यानंतर आणखी 2 रिडिंग होण्याची शक्यता खूप जास्त आहे. असं होणार नाही आहे की उतारा पहिल्यांदा एकदा वाचला, नंतर प्रश्न वाचले आणि तुम्ही उत्तरं सोडवून टाकलीत. असं होणार नाही. असं फक्त ब्रह्मदेवच करू शकतो. तोही करू शकतो का नाही आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळे या भानगडीमध्ये अजिबात पडायचं नाही. जर मग तुमच्या फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग आणि थर्ड रिडिंग अशा रिडिंग होणारच आहेत, तर फर्स्ट रिडिंग ही तुमची रॅपिड रिडिंग असायला पाहिजे, हे ध्यानात घ्या. जर प्रत्येक उतार्याला आपण 8 मिनटं असं म्हणत असू सोडवण्यासाठी, तर मी असं म्हणेल की 2.5 ते 3 मिनटं ही खूप झाली तुमचा उतारा वाचायला. इतर जो वेळ आहे जवळपास 5.5 मिनटं, 5 मिनटं हा वेळ तुम्ही कशाला द्यायला पाहिजे, क्वेश्चन सॉल्विंगला द्यायला पाहिजे. कारण मार्क मिळवणं हा उद्देश असायला पाहिजे. उतारा वाचला किती चांगला, उतारा समजून किती घेतला चांगला, याला अर्थ नाही. ठीक आहे. तर हे झाल्या फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग आणि थर्ड रिडिंगचं डिस्कशन. पुढची काय टेक्निक आहे की उतारा इफेक्टिव्हली आणि स्पीडमध्ये कसा वाचायचा. तर पुढची सगळ्यात महत्त्वाची टेक्निक आहे ती म्हणजे अंडरलाइनिंग करणं. तर अंडरलाइनिंग करणं हे कॉम्प्रिहेन्शनसाठी खूप महत्त्वाची टेक्निक आहे. पण एक लक्षात घ्या, तुम्ही किती छान अंडरलाईन केलं, किती छान सजावट केली, किती चांगलं गोल बॉक्स करून आलात, याच्यावरती आयोग तुम्हाला मार्क देणार नाही. मग तुमचा सगळा फोकस कशावरती असायला पाहिजे, अंडरलाइनिंग करणं हे कशासाठी महत्त्वाचं आहे, तर तुम्हाला कॉम्प्रिहेंड होण्यासाठी आणि तुमचा एखादा शब्द नजर चुकीने सुटू नये आणि त्याच्यामुळे तुमचं उत्तर चुकू नये, यासाठी आपण अंडरलाइनिंगची टेक्निक वापरतो. तर बघा, अध्ययनमध्ये शिकवताना म्हणजे जेव्हा आम्ही आखोदिकी स्ट्रॅटेजी किंवा अध्ययनच्या उतार्यांचं पुस्तक जेव्हा आम्ही क्लासमध्ये सोडवून घेतो, तेव्हा आम्ही असं सुरुवातीला ऑब्झर्व केलं आहे की मुलांचा जो सुरुवातीचा जो वेळ असतो कशाचा, पॅसेज सोडवण्याचा, तो एकतर जास्त असतो आणि त्यांचं अंडरलाईनही जास्त असतं. म्हणजे जवळपास सुरुवातीला 50% शब्द अंडरलाईन करतात विद्यार्थी. पण नंतर काय होतं, हळूहळू अंडरलाइनिंग कमी व्हायला लागतं. कारण का, एकतर कीवर्ड्स माहिती व्हायला लागतात आणि अंडरलाइनिंगची गरज कमी व्हायला लागते. तर ही अंडरलाइनिंगची गरज कमी होणं हेच तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. मग हे अंडरलाइनिंग मॅक्सिमम 10% शब्द, एकूण उताराच्या 10% शब्दांपेक्षा जास्त अंडरलाइनिंग असू नये. अंडरलाइनिंग कशाचं नेमकं करावं, तर अंडरलाइनिंग करावं कीवर्ड्सचं. मग ते कीवर्ड्स कसे शोधायचे आहेत, एक लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही प्रश्न वाचता आणि पुन्हा एकदा सेकंड रिडिंगसाठी उतारांकडे येत आहे, तेव्हा त्या प्रश्नाशी संबंधितच महत्त्वाच्या शब्दांना टिक करणं कधी पण चांगलं. सगळ्याचा सगळा उतारा, पूर्णच्या पूर्ण उतारा फर्स्ट रिडिंगमध्ये टिक करण्यामध्ये पॉईंट नाही. ठीक आहे. पुढचा टप्पा म्हणजे तुम्हाला इफेक्टिव्ह स्पीड रिडिंग उतारांचं करण्यासाठीचा पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे कीवर्ड शोधणं. तर बऱ्याच वेळेला एक लक्षात घ्या, म्हणजे एक गफलत काय होते, तर GSचं वाचन असेल किंवा इतर कुठलं वाचन असेल, तर त्याच्यामध्ये आपण असं बघितलेलं आहे की जे शब्द GSच्या वाचनामध्ये किंवा इतर ठिकाणच्या वाचनामध्ये महत्त्वाचे असतात, त्याच्या एक्झॅक्टली उलट शब्द इकडे महत्त्वाचे असतात. म्हणजे जर GSमध्ये इकॉनॉमीच्या महत्त्वाच्या कन्सेप्टच पर्टिक्युलर शब्दच महत्त्वाचा असेल, तर इकडे काय असणार आहे, इकडे तसेच, बरेच, नाहीतर, केल्यानंतर, आधी, नंतर किंवा असे जे शब्द आहेत, फारच थोडे, थोडक्यात, जलद गतीने, अशा प्रकारचे स्थलवाचक, कालवाचक किंवा संख्यावाचक जे शब्द आहेत, हे अशा नेहमी अशा प्रकारचे जे शब्द आहेत, ते कीवर्ड्स आपल्यासाठी महत्त्वाचे असतात. याचा अर्थ काय, जे शब्द GSच्या वाचनामध्ये आपल्याला फार टुकार वाटतील किंवा सामान्य वाटतील, तेच शब्द खरं तर कॉम्प्रिहेन्शनमध्ये महत्त्वाचे ठरतात आणि तशाच शब्दांना तुमचं फार तर फार अंडरलाईन जायला पाहिजे. म्हणजे मी त्याला असं म्हणतो की शक्तिमान मालिका तुम्ही बघितली असेल आणि शक्तिमान मालिकेमध्ये आपल्याला शेवटी असं कळतं की अरे गंगाधर ही लक्ष्मीकांत आहे, तसं गंगाधरी लक्ष्मीकांत आहे, नाही, गंगाधरी शक्तिमान आहे. तर गंगाधरी शक्तिमान आहे हे काय आहे, अब तुम शक्तिमान नहीं हो? हाँ, गंगाधर मेरा ही दूसरा रूप है. तर खूप साधेसुधे टुकार शब्दच फार महत्त्वाचे आहेत कॉम्प्रिहेन्शनच्या दृष्टिकोनातून, हे समजून घ्या आधी. कारण त्याशिवाय तुमचं उत्तरांमधलं ॲक्युरसी आणि स्पीडसुद्धा वाढणार नाही. कारण तुम्ही खूप स्पेसिफिक शब्दांवरती नाहीतर अडकून बसाल.
तर पुढची टेक्निक काय आहे बघा, म्हणजे उतारे चांगल्या प्रकारे वाचण्याची. दुसरी टेक्निक आहे, आता पुढची टेक्निक आहे ती म्हणजे स्कीमिंग. तर बघा, स्कीमिंग ही टेक्निक मी इथे तुम्हाला का सांगतोय, का सुचवतोय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मुद्दाच मी यासाठी काढलाय की स्कीमिंगची जी काही टेक्निक असते तर ती स्कीमिंगची टेक्निक अजिबातच उतार्यांमध्ये कामाला येत नाही. स्कीमिंगची जी टेक्निक आहे ती टेक्निक कुठे कामाला येते? नॉव्हेल वाचताना, कादंबरी वाचताना किंवा GSचं काही मटेरियल वाचताना कामाला येते, किंवा ती तुम्ही परीक्षेच्या जवळपास रिव्हिजन करताना कामाला येऊ शकते. मग तुम्हाला असं वाटेल सर हे स्कीमिंग नेमका आहे काय प्रकार? स्कीमिंगला आपण मराठी भाषेमध्ये, साध्या सोप्या भाषेमध्ये म्हणूया उडाण टप्पूपणा. कांगारू जसा विशिष्ट गोष्टींवरून उड्या, म्हणजे कांगारू जसा उड्या मारतो, किंवा आपण कांगारू क्लोजर पॉलिटीमध्ये पाहिलेला आहे, तर त्याच्यामध्ये जसं उड्या मारलं जातं तसंच आपण रिडिंग करताना शब्दांवरून उड्या मारल्या तर फार फास्ट रिडिंग होतं, असं एक सुचवलं जातं बऱ्याच ठिकाणी, म्हणजे स्पीड रिडिंगच्या टेक्निकमध्ये. तर स्कीमिंगची टेक्निक आपल्यासाठी महत्त्वाची नाही कॉम्प्रिहेन्शनमध्ये, किंवा तशी काही टेक्निक इथे वापरू नका. हे मिथक आहे, मिथ आहे, थोतांड आहे. अजिबातच स्कीमिंग वापरायचं नाही, हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय. का बरं? स्कीमिंग जर तुम्ही टेक्निक वापरत असाल तर मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं गंगाधर ही लक्ष्मीकांत है, तर हे आपल्या हातून सुटेल. आपल्याकडून जे काही साधे सुधे कीवर्ड्स आहेत ज्याच्यावरती आपली उत्तर बरोबर येणार होती, ती सगळ्या गोष्टी आपल्या हातातून सुटतील आणि ते आपल्याला होऊ द्यायचं नाही. त्याच्यामुळे हे थोडंसं लक्षात घ्या, स्कीमिंग नको. ठीक आहे. तर पुढचा जो सेक्शन आहे आपल्या या कोर पार्टचाच पुढचा सेक्शन, तो म्हणजे समरी सेक्शन. तर आपण आत्तापर्यंत स्पीड रिडिंगसाठी कुठलं गोष्टी बघितल्या त्याचं आपण थोडंसं समरायझेशन करू. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आपण कुठली बघितली, ती म्हणजे आपल्याला बडबड करायची नाही आहे. दुसरी गोष्ट बघितली ती म्हणजे आपल्याला पॉइंटर वापरायचा आहे. तिसरी गोष्ट आपण पाहिली ती म्हणजे आपल्याला भूतकाळामध्ये चुकूनही जायचं नाही. ठीक आहे. त्यासाठी आपण खपट वापरणार आहोत किंवा एखादं कव्हर वापरणार आहोत, आपण पाठीमागे जाणार नाही. चौथी टेक्निक म्हणजे अंडरलाईन करणं. पाचवी टेक्निक म्हणजे कीवर्ड्सवरती भर देणं. त्या कीवर्ड्समध्ये पण आपली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय? गंगाधर ही शक्तिमान है. ओके. पुढची टेक्निक काय आपण बघितली, स्कीमिंग आपल्याला वापरायचं नाही. या जर टेक्निक्स तुम्ही वापरल्या किंवा तुम्ही यूज केला तर नक्कीच तुमचा उतार्यांचा स्पीड वाढू शकतो किंवा वाढवता येऊ शकतो. मी तर असं म्हणेल की या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तुम्ही या नवीन टेक्निक्स किंवा नवीन गोष्टी शिकून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा केव्हा तुम्हाला अभ्यासामधून कंटाळा येईल, सीसॅटसाठी तुम्ही जेव्हा वेळ द्याल, कॉम्प्रिहेन्शनसाठी जेव्हा वेळ द्याल, अध्ययनचं 90 उतार्यांचं पुस्तक सोडवण्याचा जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल, तेव्हा तुम्ही या गोष्टींसाठी काय करा, आवर्जून लक्ष द्या. आवर्जून तुम्ही हे प्रयत्न करा की तुमच्या उतार्यांचा स्पीड तुम्हाला वाढवता आला पाहिजे. तर त्याच्यातला शेवटचा मुद्दा, आपल्या कोर पार्टमधला शेवटचा मुद्दा काय? प्रॅक्टिस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिस केल्याशिवाय तुमचा उगीचच उतार्यांचा स्पीड वाढणार नाही. तर त्यासाठी प्रॅक्टिस कशातून कराल मग? एक लक्षात घ्या, आयोगाच्या उतार्यांची भाषा ही विशिष्ट भाषा असते, मेकॅनिकल भाषा असते. तशाच प्रकारच्या भाषेचं तुम्हाला सराव असणं फार गरजेचं आहे. मग ती कशातून कराल ती प्रॅक्टिस? तर एकतर सगळ्यात महत्त्वाचा सोर्स असेल आपल्याकडे आयोगांचे उतारे. आत्तापर्यंत जेवढे काही 70-80 उतारे झालेले आहेत त्या उतार्यांमधली भाषा, त्याच्यामध्ये आपला स्पीड कसा येतो. जरी तुम्ही उतारे सोडवलेले असतील तरी स्पीड रिडिंगसाठी त्याचा वापर करून बघा त्या उतार्यांचा, पहिली गोष्ट. दुसरा काय सोर्स असेल तर अध्ययनचं 90 उतार्यांचं बुकलेट आपलं आहे किंवा पुस्तक आलेलं आहे आपलं, तर त्याच्यामधलेही पॅसेजेस हे आपण आयोगाच्याच दर्जाचे ठेवलेले आहेत, तर त्याचा वापरही तुम्ही करू शकता. तिसरा सोर्स काय असू शकतो, तर नॅशनल बुक ट्रस्टचे, NBTचे, त्या पब्लिकेशनचे काही भाषांतरित पुस्तकं आहेत, इंग्लिश पुस्तकांचे मराठीतील भाषांतर आहेत, तेही तुम्ही वापरू शकता. वेगवेगळ्या विषयांची वापरा, विज्ञान, पर्यावरण, फिलॉसॉफी, मानसशास्त्र याच्यावरचे. त्याहीपेक्षा साधा सोपा सगळ्यात चांगला सोर्स म्हणजे काय, तर आपले स्टेट बोर्ड. मग ते अर्थशास्त्राचं स्टेट बोर्ड असेल, विज्ञानाचं स्टेट बोर्ड असेल किंवा मानसशास्त्र एज्युकेशन किंवा अशा प्रकारचे स्टेट बोर्ड असतील, तर ह्या स्टेट बोर्डमधली ही भाषा का महत्त्वाची आहे? कारण हे सगळे काय आहेत, भाषांतरित पुस्तकं आहेत. इंग्रजी पुस्तकांची, इंग्रजी स्टेट बोर्डांची आपण मराठीमध्ये भाषांतर केलेले आहेत, तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे त्या भाषेची सवय करण्यासाठी साधा सोपा सोर्स वापरा. एकतर आयोगाची पॅसेजेस, अध्ययनचं पुस्तक, आणि तिसरं काय असू शकतं, स्टेट बोर्डाची पुस्तकं. जरी तुम्ही एवढे सोर्स मटेरियल वापरलं तरी तुम्ही आपली स्पीड रिडिंग वाढवू, म्हणजे आपली रिडिंग स्पीड आपली नक्कीच वाढवू शकता. त्याच्यामुळे यासाठी नक्की प्रयत्न करा. तर हे झालं उतार्यांच्या स्पीड रिडिंगबाबत. उतार्यांचे इतर जे काही टेक्निक्स आहेत, म्हणजे उतार्यांच्या ज्या इतर काही टेक्निक्स आहेत, मग ती आखोदेखी स्ट्रॅटेजी असेल किंवा मग इतर स्ट्रॅटेजी असेल, विज्ञानाचा उतारा कसा सोडवायचा, पहिला उतारा कोणता घ्यायचा, आधी उतारा घ्यायचा का मग आधी प्रश्न घ्यायचे, हे जे काही साधे सोपे प्रश्न आहेत त्याचं डिस्कशन आम्ही ॲक्च्युली अध्ययनच्या 90 उतार्यांच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी आम्ही
स्ट्रॅटेजीमध्ये त्याचं डिस्कशन केलेलं आहे, पण तरीसुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत बोलक्या स्वरूपात म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण हे टप्प्याटप्प्याने पाहणारच आहोत. तुमचे जर काही उतार्यांबद्दलचे प्रश्न असतील जे तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही डिस्कस करावेत किंवा आम्ही तुमच्याबरोबर तुमच्या शंकांचं निरसन करावं, तर नक्कीच तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये ते सगळे प्रश्न पाठवा किंवा रिप्लाय आम्हाला द्या, फीडबॅक आम्हाला द्या. आम्ही तुमच्या त्या प्रश्नांचं, उतार्यांबद्दलच्या, कॉम्प्रिहेन्शनबद्दलच्या प्रश्नांचं, शंकांचं निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू. आणि या पुढचेही व्हिडिओ तुम्ही नक्कीच फॉलो करा, म्हणजे तुम्हाला उतार्यांबद्दलचे जे काही बेसिक टेक्निक्स आहेत त्या माहीत होतील. फॉर एक्झाम्पल, लवकरच आपण उतार्यांचं शीर्षक म्हणजे कसं शोधावं, टायटल कसं शोधावं, याचा एक छोटासा व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर तो फार मोठा प्रश्न आहे. बऱ्याच जणांनी मला तो प्रश्न विचारला की सर नेमकं टायटल कसं शोधायचं, तर तोही आपण हळूहळू इथून पुढच्या लेक्चर्समध्ये डिस्कस करणार आहोत. तर आपल्या या लेक्चरचा शेवटचा भाग म्हणजे शेवटचा सेगमेंट, त्याला आपण असं म्हणतोय अध्ययन मंत्रा सेगमेंट किंवा अध्ययन हॅशटॅग सेगमेंट. या सेगमेंटमध्ये आम्ही काय करणार आहोत, तर अध्ययनची एक पद्धत आहे की आम्ही हॅशटॅग देतो विद्यार्थ्यांना मुद्दाम मोटिवेट करण्यासाठी, आणि तो हॅशटॅग देऊन आम्ही त्यांच्यामध्ये तो रुजवण्याचा प्रयत्न करतो. फक्त हॅशटॅग रुजवण्याचा नाही, तर त्या हॅशटॅगमध्ये आम्हाला जो मेसेज द्यायचा आहे तो रुजवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तर आजचा हॅशटॅग आहे किंवा आजचा अध्ययन मंत्र आहे तो म्हणजे करना है तो करना है. हा हॅशटॅग कुठून आला बघा. पूर्वी एक पोस्ट लिहिली होती, त्या पोस्टमध्ये असं सांगितलं होतं की स्पर्धा परीक्षेमधला माझा, अमोल सरांचा जो काही प्रवास असेल किंवा त्याच्यानंतर अध्ययनासाठीचा जो काही आम्ही प्रवास केलेला आहे अध्ययन टीमनी, तर त्या प्रवासामध्ये आम्हाला एक गोष्ट कायम जाणवली, ती म्हणजे जर तुम्ही एखादी गोष्ट हातामध्ये घेतली तर ती गोष्ट जर तुम्ही मध्येच अर्धवट सोडत असाल तर तुमचा कॉन्फिडन्स हळूहळू कमी व्हायला लागतो. तुम्ही स्वतःवरती सेल्फ डाऊट क्रिएट करायला लागता. तर असे सेल्फ डाऊट स्वतःवरती क्रिएट होऊ नये, डाऊट क्रिएट होऊ नयेत, स्वतःचा कॉन्फिडन्स लूज होऊ नये, यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, तर जी गोष्ट तुम्ही तुमच्या हातामध्ये घेता ना ती कंप्लीट करूनच सोडा. करना है तो करना है. MPSC करायची ठरवली होती, UPSC करायची ठरवली होती, पुण्यात येऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करून पोस्ट मिळवण्याचं ठरवलं होतं, तर अजिबातच आपल्याला हा प्रवास मध्ये सोडायचा नाही. टायटॅनिकच्या स्टोरीमध्ये सुद्धा मी तुम्हाला तेच सांगितलं होतं, आपल्याला अर्धवट एखादी गोष्ट करायची नाही. करना है तो करना है. हा जो काही सीन आहे त्या सीनमध्ये, सत्या मूवीमधला हा सीन आहे, त्या सीनमध्ये तो भिकू मांजरे जो असतो तो नवशिक्या त्या सत्याला हेच शिकवतो की करना है तो करना है. एखादी गोष्ट कधीच अर्धवट सोडायची नाही. तर हा आमचा जो आजचा हॅशटॅग आहे त्याचा थोडासा विचार करा आणि त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न करा, कारण हीच गोष्ट तुम्हाला पुढे तारू शकते. स्वतःला मोटिवेट ठेवणं हीच सध्या काळाची गरज आहे आणि ते मी तुम्हाला अंडरलाईन करतो, पुन्हा एकदा सांगतोय, करना है तो करना है. धन्यवाद. अध्ययन अकादमीचे जे काही लेक्चर्स आहेत, व्हिडिओ लेक्चर्स आहेत, ते रेग्युलरली तुमच्यासमोर यावेत, तुमच्यापर्यंत लवकर पोहोचावेत, यासाठी अध्ययन अकादमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच आणि आम्हाला फॉलो करा टेलिग्राम चॅनलवरती पण आणि फेसबुक पेजवरती पण. आणि ज्या काय तुमच्या शंका असतील, फीडबॅक असतील, त्या नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवा. जर तुम्हाला आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे तर आम्ही ऑलरेडी तुम्हाला नंबर अकॅडमीचा दिलेला आहे, विशिष्ट वेळ दिलेला आहे, त्या वेळेमध्ये कॉल करून किंवा मेसेज करून तुम्ही आपल्या शंका तुम्ही तिथे विचारू शकता. धन्यवाद.